मैदानाशातमध्ये दुसऱ्या मॅचला आपण करतोय सुरुवात आयरे विरुद्ध चिकनगर आणि आपण करूया कमेंट्री बॉक्समध्ये बदल पुन्हा एकदा आमचे मित्र सुनील पवार कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद राहुल भोईर. तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना पाहतोय आपण. जे मसोबा चिकनगर विपक्ष जर पाहिला आपण परी 11 आयरेगाव अशी फाईट इथं मात्र पाहायला मिळेल. आणि पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षा होती की गट फाईट पाहायला मिळेल की आपण एकतर्फी सामना पाहिला आपण. आणि ज्या प्रकारे अपेक्षा होते की वाडेकर संघात एक दणदणीत विजय साजरा केला त्यांनी. चिकनगर विन द टॉस अँड चूज बॉल. सॉरी नाणेफेक पाहिली आपण परी 11 आयरेगाव या संघाने जिंकलेलं आहे. आणि प्रथम त्यांनी सांगितले चिकनगर संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्टचा फलंदाजी करा. सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. आमचे गुणलेखक आपण सुद्धा यायचं आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण झेमजोबा चिकनगर संघाचा. प्रशांत आणि नॉनस्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण विकेस. ही जोडी सलामीची. आणि सनील येतोय पहिले षटकार टाकण्यासाठी. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात होताना पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्कोर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री. पहिला चेंडू आड्या बॅटने फटका पाहतोय आपण. स्कोरलेकडे अतिशय वेगा चेंडू सरकताना कुठले चान्स नाहीये. चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा पार येतोय पहिल्या चेंडूवर हा दमदार चौकार. प्रशांतच्या बॅटमधून पहिला चौकार. चांगली सुरुवात जे मसोबा चिकनगर संघाची. पॉवर प्लेचा पहिले षटक हाताळताना गोलंदाज सनील व्हीआयपी डाईज अँड टोकाकडनं रेटामोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. रेटामोर द विकेट. शॉट पाहता सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर अफलातून उत्कृष्ट षटकार ठोकलाय. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे शॉट खेळल्या गेलं. अप्रतिम अप्रतिम शॉट पाहिला आपण सरळ बॅटिंग स्टँड अँड डिलिव्हर. आणि या षटकारी मात्र अतिशय वेगवान सुरुवात जय मसोबा चिकनगर संघाची. 10 बिनबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय प्रशांत. आणि यांनी सांगितले की मी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणार आणि करतोय आक्रमण. ग्रेट बॅटिंग प्रशांत. पहिल्या 2 चेंडूवर असं वाटते की निर्णय चुकीचा ठरेल काय. परी 11 आयरे संघाचा ज्या प्रकारे त्यांनी निर्णय स्वीकारला होता. सनील रेटामोर द विकेट सज्ज होताना यास्पाता चांगला चेंडू स्ट्रोक चेक करतोय. फक्त चेंडूला पुश करतोय शॉर्ट पॉईंटकडे. आणि तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण व्यक्तिगत प्रशांत 3 चेंडूवर 11 या धावसंख्येवर. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 11. सपाट चषक 20-22 आपण आनंद घेतोय. या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी पिंटू शेठ पाटील आणि आदिक पाटील आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट आणि श्रीषा 11च्या माध्यमातून. याच पाहता प्रत्येक चांगला फटका धमाका पाहतोय. आणि यावेळेस फलंदाज आहे तो म्हणजे निखिलच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. निकेशच्या बॅटमधून हा अतिशय चांगला उच्च क्वालिटीचा हा षटकार पाहिला आपण. काय टायमिंग होती, फटक्यामध्ये शक्ती पाहिली.  आणि आणि लॉंगॉनच्या वरतून ठोकलंय दमदार षटकार.
अजून एक हा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये मेहनत करावी लागेल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज निकेश व्यक्तिगत 8 या धावसंख्येवर 2 चेंडूचा सामना केलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर पहिल्या षटकामध्ये खूप मोठी धावसंख्या उभी करताना 19 बिनबाद एक अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण जय मसोबा चिकनगड संघाची बिनबाद 19 पुढचा चेंडू याच पात्र हा चेंडू चांगला होता टप्पापर्यंत चेंडू वळण घेतोय आणि या निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण बिनबाद 19 एक चांगली सुरुवात इथं मात्र नाणेफेक गमावल्यानंतर जय मसोबा चिकनगड संघाची परी 11 आयरेगाव विपक्ष पाहतोय आपण जय मसोबा चिकनगड कल्याण डोंबिवली परिसरातले एक मातबाबर संघ एकमेकासमोर उभे ठाकताना पाहतोय आपण सपाट चषक 20-22 च्या माध्यमातून हा तिसरा दिवस या स्पर्धेचा पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून ज्याचं आपण अतिशय उत्कृष्ट समालोचन ऐकलं राहुल भोईर म्हणजे नो डाऊट खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट समालोचकाच्या माध्यमातून तर दर्शन होते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी इथं मात्र तुम्हाला जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचं असेल चिकनगड संघाला तर ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे आयरेगाव संघाला आणि तो ब्रेक थ्रू कुठला गोलंदाज मिळवून दिले पाहिजे आहे आता मात्र दुसऱ्या पॉवरमध्ये 3 खेळाडू पाहतोय आपण 38 सर्कलच्या बाहेर एक म्हणजे मेड्युकेट लॉंगॉन आणि त्यानंतर जर पाहिलं आपण इथं मात्र थोडंसं असं वाटते की चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ज्या प्रकारे मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहे आणि लॉंगॉनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवले मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ठेवला होता ना तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथं मात्र प्रशांत कंप्लीट करतोय संघात धावसंख्या पाहतोय आपण 20 बिनबाद एक चांगली धमाकेदार सुरुवात नाणेफेक गमावल्यानंतर जय मसोबा चिकनगड संघाची पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मेड्युकेटर सर्कलच्या आतमध्ये आहे एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर आणि एक लॉंग ऑन बाउंड्रीला याच पात्र फुल टॉसरा फटका चांगला आहे गोलंदाज डोक्यावर तोंड अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण टाळ्यांचा आवाज कौतुक करताना प्रत्येक पाठीराखी प्रत्येक खेळाडू कारण की ज्या प्रकारे दूर उभा होता आणि एक अफवालातून क्षेत्ररक्षण पाहिलं संघासाठी 2 धावा वाचवले इथं मात्र हे पाहू शकता लाजवाब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण सुरेख अप्रतिम हवेतच पाय होता आणि चेंडूला आतमध्ये टाकलंय आणि 2 धावा वाचवले या चेंडूवर क्षेत्ररक्षकांनी धावसंख्या पाहतोय आपण 22 प्रशांत 4 चेंडूमध्ये 22 वर खेळतोय यावेळेस पात्र पॉवरफुल पुलचा फटका ठोकलंय हा षटकार हा षटकार मात्र निकेशच्या बॅटमधून आलाय एक जबरदस्त फलंदाजी करताना निकेश पाहतोय आपण संघात धावसंख्या आता मात्र 28 करंट रन रेट जर पाहिलं आपण 18.67 म्हणजे का चांगली सुरुवात चिकनगड संघाची पाहतोय आपण दर्शन पहिल्या विकेटची प्रतीक्षा अजून याच पात्र हा ड्राईव्ह केलाय मिड ऑफला धाव घेण्याचा प्रयत्न होता पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण कुठल्या प्रकारे धाव नाहीये 28 बिनबाद दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहतोय आपण जय मसोबा चिकनगड संघाच्या माध्यमातून सपाट चषक 20-22 आपण आनंद घेतोय A1 जोडीच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा कल्याण डोंबिवली ग्रामीणचा चे दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे राहताना आपण पाहतोय याच पात्र स्लॉक केले अफलातून A1 ब्रँडेड फटका पाहतोय आपण ठोकलाय षटकार अगदी बरोबर उल्लेख केला आपण घुटना टेक और तमाशा देख हे पाहू शकता रिप्लेमध्ये एक लाजवाब उत्तुंग षटकार आता मात्र धावगती जर पाहिली आपण 34 म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्येचा आलेख उंच उंच वाढत चाललाय याचं कारण निकेश नावाचा हा वादळ खेळपट्टीवर आहे 7 चेंडूमध्ये ठोकलं त्यांनी 22 धावा
यावेळेस मात्र पाहतो की आपण निश्चित डेथ बॉलचा इशारा येईल की ज्या प्रकारे हा या मॅचमध्ये चुकला होता. एक जबरदस्त फलंदाजी जे मसोबा चिकनगड संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर असं वाटलं होतं की नाणेफेकीचा कॉल महत्त्वाचा होता का, पण इथं मात्र ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता तो कुठेतरी चुकीचा ठरतोय. परी 11 आयरेगाव संघाच्या माध्यमातून दर्शन सज्ज होताना पुढचा चेंडू. यावेळेस अँगल बनून थोडासा चेंडू बाहेर जास्त वळतोय, पंचाचा इशारा होतोय वाईट. आणि आयुष्यामध्ये दोनच गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात, एक मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर वळण घेणारे चेंडू आणि आयुष्यामध्ये वळण घेणारा रस्ता. जर तुम्ही चांगला निर्णय स्वीकारला तर निश्चित तुमचं आयुष्य खूप चांगलं निघून जाईल. पण इथं मात्र खूपच बाहेर वळणारा चेंडू होता. चांगला चेंडू खोलटप्प्याचा चेंडू होता. आडबॅटने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण इथं मात्र षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35-35, एक चांगली मजबूत सुरुवात आहे. पाहतोय आपण निकेश 8 चेंडूमध्ये 22 आणि त्याचं चांगलं उत्तम साथ देताना प्रशांतने सुद्धा एक अतिशय अप्रतिम लाजवाब फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 4 चेंडूचा प्रशांत याने सुद्धा सामना केला, त्यामध्ये त्यांनी 12 धावाचं योगदान दिलेलं आहे. एक षटकार आणि एक चौकार सुद्धा ठोकले प्रशांतांनी. त्यानंतर मात्र उलट पाहतोय आपण की निकेश नावाचा वादळ त्याच्या बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय की परिवर्तन पाहायला मिळेल काय. लकी नंबर पाहतोय आपण 03 नंबर टी शर्ट परिधान करून गोलंदाज सज्ज होतोय सनील. सज्ज होताना सनील रेटामोर द विकेट सपाट एंड या टोकाकडनं पाहतोय आपण. सपाट कल्याण ग्रामीणचा हा बिग बिग शो पाहतोय आपण. रेटामोर द विकेट सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र सुरेख फटका उडवलाय, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय, अजून एक उत्तुंग षटकार. यावेळेस हा चेंडू पाहतोय आपण, अतिशय चांगला चेंडू होता आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण अतिशय वेगात पुढे सरकले ती 41 41 धावा बिनबाद. म्हणजे पहिल्या विकेटसाठी एक जबरदस्त पार्टनरशिप पाहिली आपण आणि ती आवश्यकता होती. पहिल्या विकेटची अजून प्रतीक्षा असेल, पण तो ब्रेक तू कुठला गोलंदाज मिळेल. आतापर्यंत जे आले ते खात 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 चालले षटकार किंवा चौकार, पण इथं मात्र एका विकेटची आवश्यकता असेल जर तुम्हाला 70च्या आतमध्ये रोखायचं असेल. चांगला चेंडू परत काय सुरेख लाईन होती, टप्पापल्यानंतर थोडासा चेंडू अँगल बनवून बाहेर निघणारा होता आणि बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. 41 आतापर्यंत फक्त आणि फक्त जर विचार केला आपण 15 चेंडूचा खेळ झाले, त्यामध्ये आल्यात तब्बल 41 आणि अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. ही सरासरी जर काय मिळाली तर 82 धावापर्यंत हा संघ मजल मारू शकतोय, म्हणजे एक मोठं टार्गेट उभं करू शकतोय. यासाठी परी 11 संघाला मात्र विकेट घेणं गरजेचं आहे. चांगला चेंडू अप्रतिम अप्रतिम. आता मात्र बांधून ठेवलंय, संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय गोलंदाज सनील यांनी. ज्या प्रकारे लागोपाठ 3 चेंडूवर बीट केले प्रशांत त्याला आणि आता मात्र विकेट पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण यावेळेस पात्र हवेत आहे, पण चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे येईल. ठोकला या चेंडूवर हा षटकार.
संख्या पाहतोय आपण 53. आता मात्र 3 सलग चेंडू निर्धाव घेतल्यानंतर मात्र प्रशांत यांनी आक्रमण केलंय. 10 चेंडूमध्ये व्यक्तिगत 30 या धावसंख्येवर प्रशांत फलंदाजी करतोय आणि जय मसोबा चिकनगड संघाची खूप मजबूत स्थिती आहे. 18 चेंडूमध्ये 50 आकडा पार केलाय. अर्धशतक पूर्ण झालंय चिकनगड संघाचं पाहतोय आपण. निकेश आणि प्रशांत ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं की 50 धावाची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप अभेद आहे आणि निश्चित पाहतोय की एक जबरदस्त टाळ्यांचा आवाज येतोय कारण की 50 धावाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. आतापर्यंत जर विचार केला आपण तर षटकार किती निघाले? 7 षटकार ठोकले आतापर्यंत. म्हणजे जबरदस्त फलंदाजी अक्षरशः षटकाराचा पाऊस पाडताना चिकनगड संघाचे फलंदाज. चांगला चेंडू पण तेवढा छान असा प्रहार पाहतोय आपण. काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अतिशय वेगात या 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज निकेश. 9 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येवर निकेश फलंदाजी करतोय. पहिल्या विकेटसाठी अभेद भागीदारी. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला भागीदारीचा आपण निश्चित खूप मोठ्या मोठ्या पार्टनरशिप पाहतोय 6 किंवा 5 षटकाच्या सामन्यामध्ये. व्यासपता फुलटॉसर घेऊन हा फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलंय. हा चौकार. मध्ये मात्र धावाचा आलेख वाढत चाललंय पाहतोय आपण. 17.7चा सरासरी पाहतोय आपण प्रति षटकामध्ये. फुल टॉस, घुटना टेक और तमाशा देख, ठोकलाय हा षटकार. निश्चित किरण थळे साहेबांनी बरोबर सांगितलं, घुटना टेक तमाशा देख. आणि म्हणून या वाक्याने धुमाळ सरांची आठवण होते. ज्या प्रकारे धुमाळ सर सातत्याने सांगतोय घुटना टेक तमाशा देख. आता मात्र षटकाराचा पाऊस पडतोय आणि धावगती खूप झपाट्याने वाढते. 65 म्हणजे एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना यावेळेस फुल लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर जवळपास चेंडूची हाताळणी करते. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. अतिशय वेगवान चेंडू, नो डाऊट. वाईड यॉर्कर चेंडूचा मारा केला होता, त्यावर मात्र बीट होतोय फलंदाज निकेश. व्यक्तिगत खूप एक चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देताना निकेश. यास पात्र अजून एक चांगला फटका उडवलाय, लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. 13 चेंडू 40. 13 चेंडूमध्ये 40 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. आणि आमचे टीव्ही स्कोरर आणि गुणलेखक आम्हाला माहिती देतात की आतापर्यंत 71 धाव, त्यामधून फक्त 8 सिंगल आणि त्यानंतर षटकार आणि चौकार आणि धावा इथं मात्र डील करताना. म्हणजे षटकाराचे व्यापारी बनले दोन्ही फलंदाज. आणि जिथं टेनिस बॉल नाही तर फुटबॉल दिसतोय. प्रत्येक चेंडूवर नजर बसलेली आहे. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, ब्लॉक होऊन चेंडू फेकला होता. चांगला चेंडू. तर षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 71 बिनबाद. म्हणजे पाहतो की आपण या स्पर्धेत सर्वात हायस्ट स्कोर इथं मात्र पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवताना. तर छोटासा ब्रेक, कारण की रिंग ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. हे पाहू शकता आपण निकेश खेळपट्टीवर आहे आणि आतापर्यंत जर विचार केला 14 चेंडूमध्ये 40 धावाची एक धमाकेदार खेळी. त्यामध्ये जर पाहिलं आपण 14 बॉलचा वापर केला. स्ट्राईक रेट किती आहे? 2.85 71 आणि डॉट फक्त 5. त्यामध्ये एक चौकार आणि तब्बल 5 षटकार. काय लाईव्ह आहे. निश्चित किरणदादा थळे तुम्हाला सलाम आहे, ज्या प्रकारे तुम्ही इथं मात्र स्कोर दाखवतो. त्यानंतर मात्र पार्टनर दुसरा प्रशांत 10 चेंडूमध्ये 30. त्यामध्ये जर स्ट्राईक रेट विचार केला आपण 300ची स्ट्राईक रेटनी का अतिशय अफलातून फलंदाजी करताना 3 चेंडू फक्त निर्धाव, एक
चौकार आणि तब्बल 4 षटकार ठोकले. ग्रेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. स्कोरबोर्ड पाहू शकता आपण. पहिली इनिंग आहे, 71 धावा, 4 षटक आतापर्यंत टाकल्या गेली आणि विकेटची जी पाटी आहे ती अजून कोरी आहे. आणि ही विकेटची पाटी कोरी राहील काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल निश्चित. कारण की जर पाटी कोरी राहिली तर आपल्याला ती दुसऱ्या वर्गामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा मध्ये वापरता येईल आपल्याला. पण इथे मात्र एक धक्कादायक, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय आपण चिकनगड संघाची लाजवाब उच्च कोटीची फलंदाजी करताना या सामन्यामध्ये पाहतोय आपण. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक असेल आता मात्र. आणि किती धावाची लयलूट करतात, कारण की दोन्ही फलंदाज सेट झाले. चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि प्रत्येक चेंडूवर मोठे 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 प्रहार पाहतोय आपण. आणि या षटकामध्ये रोकेल काय, गोलंदाज पाहतोय आपण. 22च्या हातात चेंडू सोपवलाय संगणकाने. दिवसात तारे दिसत नाही आहे, पण किरण दादा म्हणतात ना, जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन फटकेबाजी करतोय दिवसात तारे दाखवतोय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. इथं मात्र निश्चित धोकादायक ठरू शकेल काय, आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. निश्चित मी कौतुक करेन प्रशांत याचं, कारण की ज्या प्रकारे त्यांनी फक्त आणि फक्त कमी चेंडूचा वापर केला होता आणि 30 धावांचं योगदान दिलं, तरी सुद्धा आपल्या पार्टनरसाठी त्यांनी विकेट बहाल केलं. म्हणजे यांच्यापेक्षा एक त्याला वाटलं की अंतिम षटकामध्ये मी कामगिरी चांगली करू शकत नाही आहे, माझे विकेट फेकणं गरजेचं आहे. चांगले एक युक्तीचा वापर केला आहे. यावेळेस पाहता घुटना टेक और तमाशा देख देख देख, क्लास फटका. आणि इथं मात्र खास त्यांनी आपला बलिदान निकेसाठी सुद्धा दिलंय, कारण की 15 वर 46 या धावसंख्येवर खेळतोय, हेच म्हणावं लागेल. पिंटू शेठ पाटील हे सुद्धा सांगतात की ज्या प्रकारे 40 वर खेळत होता त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि तो निकेश मात्र आक्रमण केलेलं आतापर्यंत. 15 चेंडू 46, म्हणजे एक विध्वंसक आकर्षक धमाका धमाका पाहतोय निकेशच्या खेळीमध्ये. लेग ब्रेक चेंडू, दिशा दाखवली चेंडूला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र करेल काय, आणि इथं मात्र धावा कंप्लीट. चुकी चुकी पाहतोय आपण, चुका चुका सातत्याने इथं मात्र परी 11 आयरे संघाच्या माध्यमातून. आणि याचबरोबर 48 धावसंख्येवर पोहोचले. 16 चेंडूचा सामना करताना निकेश एक जबरदस्त खेळी साकारताना निकेश याला आपण पाहतोय. 16 चेंडूमध्ये तब्बल 48 धावसंख्येवर. भावेश सज्ज होताना, धावसंख्या 79, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पाहता बॅटच्या आतल्या कडीला चेंडून चाटून गेला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज निकेश. 49 धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या पाहतोय आपण 80 धावसंख्या होते एका कडेच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक पूर्ण होईल काय, हा प्रश्न निर्माण झाला असेल. खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र गिरीश. क्लास छोट्या बॅटीचा वापर, आणि याला माहिती आहे की गिरीशला संघाची धावसंख्या खूप मोठी झालेली आहे आणि ज्यांनी मेहनत केली 49 वर खेळतोय त्याला मला आपण संधी देऊया. एक खेळ स्पिरिट आहे. आणि कधी कधी तुम्हाला मात्र अर्धशतकपेक्षा तुमच्या संघाला किती धावा येणं गरजेचं हे पण महत्त्वाचं असतोय. यावेळेस मात्र काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र निघून चाललंय नॉनस्टॉप बाउंड्रीकडे येतोय हा चौकार, आणि याचबरोबर ठोकलाय 50 धावा निकेशच्या बॅटमधून. जोरदार टाळ्या बॅट दाखवायचे निकेश आपण, ज्या प्रकारे ही खेळी साकारली हे पाहतोय आपण. ज्या प्रकारे 53 धावावर नाबाद राहिलेला हा निकेश 17 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये तब्बल 2 चौकार आणि 6 षटकार, 5 चेंडू निर्धाव आणि स्ट्राईक रेट 294.44. अतिशय सुरेख. कौतुक करताना संपूर्ण चिकनगड संघाचे प्रत्येक खेळाडू आणि प्रतिस्पर्धी संघाचे सुद्धा खेळाडू की खूप छान तुम्ही खेळी साकारली, त्या खेळीबद्दल तुझं कौतुक करणं गरजेचं आहे आणि आम्ही सुद्धा कौतुक करतोय. मूर्ती लहान पर कीर्ती महान, एक धमाका पाहिला आपण निकेशच्या बॅटमधून. प्रशांत यांनी सुद्धा हे पाहू शकता आपण बॅटिंग कार्ड चिकनगड संघाचं
11 चेंडूमध्ये 30 आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 53. एका पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र गिरीश नाबादायला एका धावसंख्येवर. तर पाहतोय आपण बॉलिंग कार्ड. सनील यांनी 2 षटक हाताळलं. त्यामध्ये पाहतोय आपण 4.37 धावाचं धावा खर्च केला. कुठल्या प्रकारे विकेट प्राप्त करता आला नाही. प्रति षटकामागे जर ॲव्हरेज पाहिलं आपण 18.5 धावा खर्च केल्या. दर्शन यांनी सुद्धा 1 षटक हाताळलं. 2 निर्धाव, 16 धावा, एकही विकेट नाही. आणि एकूण मिनिट जर पाहिलं आपण तर इथं मात्र 16 प्रति धावेनी धावा खर्च केल्या. त्यानंतर विजय यांनी 1 षटक, 2 निर्धाव, 18 धावा, एकही विकेट प्राप्त करता आला नाही. त्यानंतर मात्र भावेश यांनी अंतिम षटकामध्ये पाहिलं आपण 1 षटक, 1 निर्धाव आणि 14 धावा खर्च केला. हे बॉलिंग कार्ड पाहिलं आपण. आणि एकूण स्कोअर पाहतोय फर्स्ट इनिंगमध्ये चिकनगड संघाचा 85 धावा धावफलकावर 5 षटकामध्ये आणि फक्त 1 विकेट. तर जो टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. आता मात्र पाहतोय आपण तब्बल 86 धावाचं टार्गेट उभं केलं आहे. आणि प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावरून 85 धावाचं टार्गेट आहे. तर प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया. 81 85 धावा धावफलकावर आहेत आणि 86 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. तर आपण आज मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, आनंद घ्या. सपाट चषक 2022 A1 जोडीच्या माध्यमातून. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन, पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज, नो डाऊट. भिवंडीमध्ये एक मोठी छाप आणि भिवंडीच्या बाहेर, आउट ऑफ डिस्ट्रिक्टच्या बाहेर सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट समालोचन करणारे आमचे परम मित्र राहुल भोईर सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच सुनील पवार. या देखील मॅचमध्ये धावसंख्या 80+ आहे. 86 टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच विकेटचा जर विचार केला तर अजूनही 12 वाजले नाही आहेत, मात्र विकेट भरपूर आता मात्र गरम देखील झाले. असे विचार अनुषंगाने धावा बनवल्या जातात. अप्रतिम खेळ आता नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला भेटला. पहिली मॅच जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरनं एकतर्फी जिंकली. या मॅचमध्ये परी 11 आरे टीमला एक मोठा संघर्ष करावा लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस, ऑनराचा फटका सुंदर आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची सुंदर झाली. चेंडू शिवस्तून फेक करेपर्यंत धाव मिळते एक पहिली आणि एका धावेच्या मदतीनं धावांचा श्री गणेश होत असताना परी 11 आरेगाव टीमचा टार्गेट भरपूर मोठा आहे. स्पर्धेचा 37 दिवस अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुशल श्रीशालावन आयोजित सापाड चषक 2022 हा भव्य दिव्य असा क्रिकेटचा थरार 6वं वर्ष नक्कीच स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं. A1 जोडीच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पिंटा शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचं देखणं दर्जेदार रुबाबदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय या देखील वर्षामध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस एंड फील्डच्या वरून फटका सुंदर केला. डीप मध्ये मात्र फिल्डर उपस्थित नाही. फुल फास्ट आहे. चेंडू जाईल स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येत असताना
परी 11 आयरे टीमच्या माध्यमातून अंपायरचा इशारा नो बॉलचा देखील आलाय आणि 4+1 एकूण 5. आज देशाचे कॅप्टन आणि दिवाचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं लगेचच. गतवर्षी 94 धावा देखील चेस झाल्या होत्या. गतवर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेतून बाहेर पहिल्या दिवसामध्ये झाला. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. रनरअप संघ देखील गतवर्षी जो होता अडवली तो देखील या स्पर्धेतून बाहेर झाला. म्हणजे या वर्षामध्ये देसाई संघ देखील या स्पर्धेतून बाहेर झाला. म्हणजे या वर्षामध्ये नवीन या दरम्यान चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच जे नक्कीच विनर टीम ज्या होत्या त्या नक्कीच स्पर्धेतून बाहेर आहेत. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा चांगला चेंडू आहे आणि प्लेट ऑन होत असताना खेळाडू बाद. न्यू बॅटर्स मोनिश आलेत मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक काही फटके खेळावे लागतील. चांगली बॅटिंग परी 11 ऐरी टीमला करावी लागेल या मॅचमध्ये. अकोटप्पाचा चेंडू भरपूर चांगला आहे. गती देखील भरपूर सुंदर होती. खाली राहिला हा चेंडू पडला नंतर अजिबात बॉन्स देखील झाला नव्हतं. पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटला. खास करून बॅटिंग करत असताना निकेशने मात्र अप्रतिम खेळ केला. त्यानं बोलवलं 53 धावा. अर्धशतक त्याच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी पाहायला भेटली होती. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे. ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण धावा 7 धावा. सुंदर मैदान देखील थंडगार असं क्लायमेट. फुल टॉस फटका देखील चांगला. छान केला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. असेच काही फटके खेळणं गरजेचं आहे. मोनिशच्या बॅट मध्ये येतोय दमदार धमाकेदार षटकार. नेक्स्ट बॉल. मोनीसाठी या दरम्यान पुन्हा इथं चेंडू टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 14 धावा आहेत. स्कोर बोर्डला 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खराब गोलंदाजी आणि आता मात्र संघाची धावसंख्या देखील चांगली पाहायला मिळते आपल्याला. आदित्यचा हा षटक नक्कीच आपण बघतोय मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाचे कॅप्टन मात्र नक्कीच दाखल झालेत. आज देशाचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा. लगेचच टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये पुढील मॅचचा. नेक्स्ट बॉल.
यावेळेचा फटका सुंदर धावा देखील चांगला मिळेल. बिग शॉट, बिग हिट 6. संघाची धावसंख्या 21. पहिल्या ओव्हरचा खेळ ओव्हर कंप्लीट झाली आहे पहिली आणि पहिल्या वर्षा अखेरीस संघाची धावसंख्या 21. ज्या धावा मात्र हव्या होत्या स्कोर बोर्डला त्या धावा आता मात्र नाही की सेट करत असताना या पहिल्या षटकामध्ये परी 11 आयरे संघ. तर सन्मान्य मनोहर पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करू. चला अजदेशचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि दिवाचे कॅप्टन आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे कारण का नियम जे आहे ते तुम्हाला फॉलो करतील. चेंडू कधीही हरवला तर तुम्हाला चेंडू दरम्यान नवीनच दिला जाईल या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. तर नक्कीच आमचे सुनील पवार असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथे आमचे उपस्थित पाहुणे. हॅलो हॅलो तर दोन्ही संघाचे संगणक पाहतोय आपण. आज दे विपक्ष दिवा अशी फाईट पाहायला मिळेल. आमचे प्रमुख मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. तर टॉस होताना पाहतोय आपण मागणी करताना पाहतोय दिवा संघाचा हेड आणि येतो हेड. पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. तर नाणेफेक जिंकलेले इथे मात्र दिवस संघाने. सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. सामना सुरुवातीच्यामुळे वेळ जास्त नाही आहे. फक्त निर्णय सांगायचा आपण. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर टॉस जिंकलाय दिवा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ डोंबिवली कल्याण राहुल भोईर. थँक्यू सो मच सुनील पवार. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27-27. चला मॅच बॉल तर आलाय. त्या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण 27 वरती. टार्गेट मोठा आहे आणि सुरुवात देखील मोठी केली. संदीपनं देखील आक्रमक फटकार खेळला. त्यांनी देखील सुरुवात दमदार केली. नेक्स्ट बॉल दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लक्षिकच्या भरपूर चेंडू बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल झाला. आणखी ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला डिसिजन अंपायरचा देखील झाला. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 28 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा फटका देखील सुंदर आहे. संदीपचा हा तडाखा आहे. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6. चौतीस धावा स्कोअर बोर्ड वरती. संदीप पुन्हा एकदा. साकिंगला फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र भरपूर वेगानं चाललेत. तिथं फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36.
खेळाडू कक्षामधून आपल्याला आवाज द्यायचा नाही, या गोष्टीची नोंद घ्यावी, तर सहकार्य करा. 36 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. 50 अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 21. खाली राहिला चेंडू, खाली राहिला चेंडू, भन्नाट वेगानं होता. व्हेरी गुड बॉलिंग. आला डॉट बॉल. राहुल आहे त्या षटकामध्ये गोलंदाज. अंतिम बॉल असणार आहे हा. दरम्यानचा हा देखील चेंडू आता मात्र चांगला. राहुल देखील कमबॅक करत असताना एकूण षटक संपलेत बघतो आपण. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 37 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. सदतीस धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. टार्गेट 86. 18 चेंडू 49 बनवायचे आहेत. नो बॉल आहे. खराब हा चेंडू आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय आणि
लकुटप्पाचा या चेंडू आणि चांगला चेंडू आहे. 1/4 ओव्हरचा इशारा येत असताना अंपायरच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. हा देखील लकुटप्पाचा आहे. फटका मात्र हवेत. मिस्तामिंगे शॉट फिल्डर पोहोचले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 43. नक्कीच हा झेल मात्र ड्रॉप म्हणजे होऊ शकला असता भरपूर वेगानं. नक्कीच फिल्डरने देखील प्रयत्न केला चेंडूवरती येण्याचा, आता बॉडीचा बॅलन्स तिथं गमावला. 43 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. पुढील चेंडू चांगला चेंडू आहे. बॉटमनचा सुंदर वापर. ऑनड्रायचा फटका डीपमध्ये तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चेसून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 45. 45 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला होता तरी 11 आयरे टीमच्या माध्यमातून. त्याच्यानंतर देखील मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो जय मसोबा चिकनगरच्या मॅचमध्ये. कालच्या दिवसामध्ये जय मसोबा क्रिकेट संघ उसाटण्याने मात्र अप्रतिम खेळ केला. तो संघ नक्कीच दाखल झाला मेगा फायनलमध्ये. सेमीफायनलच्या मॅचमध्ये देवीच्या पाडा टीमला पराभूत केलं. नेक्स्ट बॉल. बागफुला जाऊन कट केला आहे. सुरेख शॉट आहे. चेंडू भरपूर वेगानं चालला. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. एकूण षटकं संपलीत बघतो आपण. दरम्यानचे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49. 49 धावा स्कोर बरोबरती. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावेची गरज आहे मॅचमध्ये. अजय आलेत षटकामध्ये. गोलंदाज 12 चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या मॅचमध्ये 49 धावा बनवल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. टार्गेट 86 आहे. 12 चेंडू 37 धावेची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी 12-37 इक्वेशन. मॅच नक्कीच भरपूर चांगली होईल. चला वेळ मात्र जास्त घेऊ नका प्लीज. जय मोसोबा शिकनगर. आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. सँडी संदीप मात्र साकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. अजयचा हा षटक निर्णायक असणार आहे.
यावेळेचा फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. पिच होता, पाठवलाय भरपूर लांबच लांब हा षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 55. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 11-37 इक्वेशन. 31 माफ करा, हा षटकार आला. 11 चेंडू आणि 31 धावा. फटका तर हवेत आहे. फिल्डर भरपूर वेगानं चालले धावून. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 3 धावा. आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 58. 28 अजूनही गरज आहे. 7 बॉलमध्ये 20 मोनिशने बनवल्यात. 12 बॉलमध्ये 28 सँडीनं बनवल्यात. चांगला खेळ आतापर्यंत हायरे टीमचा या मॅचमध्ये. पर 11 आयरेगाव त्यांच्या अगेन्स्ट जय मुसोबत चिकनकरनं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग तर भरपूर दमदार गेली होती. एक मोठी धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला भेटली होती. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं अपील पाहायला मिळते. मध्ये चेंडूना बॅटचा संपर्क आहे. अंपायर सांगत असताना धावीतनं मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 59 वरती. हा चांगला चेंडू होता, फुलर लेन्सचा होता. राऊंड विकेटनं अजयचा भरपूर चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक करत असताना या षटकामध्ये गोलंदाज अजय. दरम्यान खराब फिल्डिंग होत असताना नशिबाच्या नक्कीचा काही धावा मिळतील ना. मात्र चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलेला नाहीये. जो पडदा नक्कीच आहे त्याला बाउंड्री असणार, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. नक्कीच चेंडू थांबला होता. दरम्यानचा हा चेंडू भरपूर चांगला आला. डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. षटकामध्ये अजयनं मात्र चांगली गोलंदाजी केली. षटकार पहिल्याच बॉलवरती आल्याच्या नंतर आता भरपूर सुंदर गोलंदाजी. संघाची एकूण धावसंख्या झाली 61. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धावेची गरज आहे. सात 25 इक्वेशन. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. फटका तर चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू जातो नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील या 4 धावा. आणि शेवटचा आता मात्र षटक शिल्लक असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये. आज नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डरनं प्रयत्न केला, मात्र चेंडू त्यांना बीट करून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर.
6 चेंडू आता मात्र 21 धावेची गरज आहे मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम निकेशने केल्या तर नक्कीच 18 बॉलमध्ये 53 बनवल्या. त्याच्या प्रशांत 11 बॉलमध्ये बनवल्या धावा एकूण 30. गिरीशने 1 बॉलमध्ये 1 बनवली. त्याला प्रति उत्तर देत असताना सँडी संदीपनं चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. मोनिशने देखील चांगली बॅटिंग केली. मात्र मॅच अजूनही संपली नाही आहे. 6 चेंडू उशिरायला लागेल आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे मॅचमध्ये. सहा चेंडू 21 धावेची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस आहे, पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोनिशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. अजून एक धमाका आहे. कदाचित हा टार्गेट सहजरित्या पार होईल की काय. ज्या अनुषंगाने आता मात्र फटकेबाजी सुरू झाली आहे. अजून एका दमदार दर्जेदार येतो षटकार. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 4-9चं इक्वेशन आहे. मोनिशनं अप्रतिम खेळ केलाय. संदीपनं देखील भरपूर चांगला खेळ केला या मॅच मध्ये. चार चेंडू 9 धावा असं समीकरण नक्कीच मॅच मध्ये आता असणार आहे. नक्की सर्वांसाठी हा नियमच आहे. हा चेंडू कधीही हरवला तर चेंडू तुम्हाला दरम्यान नवीनच दिलं जाणाऱ्या गोष्टीची देखील नोंद घ्यावी. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. 4-9चं इक्वेशन हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम असा खेळ गेला. गोलंदाजी भरपूर खराब आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टॉस वरती या पहिल्या इनिंग मध्ये आपण विकेट बघूया. दरम्यान दोन्ही टीमचे विकेट सेम आहेत. टॉस जिंकला होता आयर्याच्या कॅप्टनने, मात्र नक्कीच हा एक बेनिफिट आहे.
4-9चं इक्वेशन. व विकेटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला बॅटचा संपर्क मात्र बरोबर झाला नाहीये. दावीतनं एकच मिळणारे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण 3 आणि विजयासाठी या मॅचमध्ये 8 धावेची गरज आहे. 7 धावा जरी बनवल्या तर देखील नक्कीच इथनं सामना जिंकता येऊ शकेल कारण का टॉसचा बेनिफिट आहे टीम परी 11 आयरेकडे. त्या अनुषंगाने मात्र हा बेनिफिट नक्कीच या दरम्यानचा हा चेंडू भरपूर चांगला आणि आला डॉट बॉल. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करणारा हा तर भरपूर चांगला चेंडू होता. फुलर लेनचा होता. व्हेरी गुड बॉलिंग. आता चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावेची गरज आहे. 7 जरी बनवल्या तरी देखील सामना मात्र जिंकता येऊ शकेल. 2-8चे इक्वेशन. या दरम्यानचा हा देखील भरपूर चांगला चेंडू आणि आली विकेट. आली मात्र विकेट आणि आता एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 8 धावेची गरज आहे आणि धावांच्या आता नक्कीच बघतो आपण चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. सगळं काय ठीकठाक होतं. मॅच आता मात्र भरपूर जवळ आणली होती. मात्र आता मॅच जिंकायचीच होती तर मध्ये मात्र आता आलाय गोलंदाज. ज्या गोलंदाजानं मात्र केली कमालीची गोलंदाजी. 1 बॉल 8 रन. एक बॉल 8 रन. चेसिंग कंपल्सरी आणि अशा प्रकारे मात्र हा सामना जिंकला. मैदानाच्या मध्ये अप्रतिम खेळ करत असताना नक्कीच संघर्ष भरपूर चांगला केला दरम्यान परी 11 आयरे टीमने देखील आणि मॅच मध्ये त्यांना जिंकता आली नाही. मात्र ही मॅच जिंकली मैदानाच्या मध्ये टीम जय मसोबा चिकन. अभिनंदन जय मसोबा चिकन आणि हार्ड लक. भरपूर चांगला प्रयत्न आयरे टीमने देखील या मॅच मध्ये केला. 7 रनने मात्र ही मॅच जिंकली. 85चं टार्गेट होतं. देऊया आपण मॅचचा मला तर मॅच निकेशने 19 धावा बनवल्या. 18 बॉलमध्ये 53. तो निकेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू.